जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि बाबांनो, मी जर समजा ते आंदोलन नसतं केलं तर हे टोल नाके बंद झाले असते. नाही एवढं नाही म्हणत मी, एवढं तर श्रेय द्याल की नाही. बरं आपल्याकडे कसं असतं ना, खूप सोप्या गोष्टी असतात की आंदोलन झालं, आता आंदोलनानंतर काही ते पुढच्या पायऱ्या असतात. त्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. बरं सतत जाळपोळ करत राहिलो, तुम्ही म्हणणार हा जाळपोळ करत राहतो. कायद्याने जर समजा गेलो तर तुम्ही म्हणणार हा मॅनेज बहुधा झाला, बहुधा ह्याने पण पैसे घेतले. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. मी हे सगळं राजकारण खूप जवळून पाहिलं. एक पहिली गोष्ट मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला फक्त एवढंच लोकांना सांगायचं, हा राज ठाकरे असा नाही विकला जाणार. किंबहुना हा असा कोणी मला विकत नाही घेऊ शकत. माझी आंदोलनं कोणी खरेदी नाही करू शकत. मी जे करतोय हे प्रामाणिकपणे करतोय आणि त्याच्यामध्ये असल्या कुठच्याही गोष्टींचा तुम्हाला कधी वास लागणार नाही, कधी वास येणार नाही. याचं कारण मला त्या गोष्टींची तिडीक आहे, राग आहे, म्हणून ही गोष्ट होते. यांच्याकडनं काही ते पैसे उकळण्यासाठी पैसे उकळायचे असते तर कधीच उकळले असते. बरं हे देऊन देऊन किती देणार हो.